अमरावती शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा आणि नागरिकांना दिलासा। अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। वाढत्या तापमानामुळे अकोलेकरांची लाहीलाही होत असताना पावसाने हजेरी लावली, तर पहिल्या पावसाचा चिमुकल्यांनी देखील आनंद घेतलाय। नांदेडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड दुचाकीवरती कोसळलं। दुचाकीवरती असलेली महिला आणि तिचं बाळ सुदैवानं वाचलं आहे। 2024 मध्ये देखील याच भागामध्ये एक झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता। हिंगोलीच्या कळमनुरी वसमत तालुक्यामधील वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त। हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झाले। शेतकरी हताश। मान्सूनपूर्व वादळाचा सिंदखेड राजा तालुक्याला जबर फटका। नेटशेड, सोलार पंप आणि गोठ्यांचं लाखोचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून भरपाई द्या। सरकार आणि विमा कंपन्यांकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। मुंबईमधल्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवरच्या वाढत्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले। समुद्रामध्ये आणि नाल्यामध्ये फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, थर्माकोल आणि इतर कचरा हा भरतीच्या वेळेला किनाऱ्यावर। कचऱ्याच्या समस्येवरून नागरिकांची तीव्र नाराजी। साताऱ्याच्या दुर्गम कांदाटी खोऱ्यामधील 105 गावांमधल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 5वी ते 10वीच्या 250 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचं वाटप। पावसाळ्यामध्ये पायपीट करणाऱ्या मुलांसाठी शिंदेंचा उपक्रम। हैदराबादच्या धरणा चौकामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये निदर्शनं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। रायगडच्या अलिबागमधल्या सारळ इथे हाय प्रोफाईल सोसायटीवरती पोलिसांचा छापा। गांजा सेवन करणाऱ्या 2 जणांवरती कारवाई। विजा संपूनही राहणाऱ्या युक्रेनियन महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल।